तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। एकीकडे कृषी प्रधान म्हणून गणल्या जाणाऱ्या आपल्या देशात शेतकऱ्यांच्या विविध शेतमालाला योग्य हमीभाव नाही, तर दुसरीकडे वारंवार होणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकरी तुर्तास हवालदिल झाला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या पळशी झाशी शिवारातील हरिदास देविदास वानखडे या शेतकऱ्याची 2 एकर शेतात केळी पेरली आहे। नुकत्याच झालेल्या 26 तारखेच्या पावसाने 2 एकर शेतातील झाडे केळीच्या मालासह पिकायला लागले आहेत। त्यातच सध्या केळीच्या मालाला भाव नसल्याने व्यापारी वर्ग सुद्धा मनमानी करून शेतकऱ्याची थट्टा करत आहे। सद्गुरू बनाना जळगाव जामोद येथील सध्याचे बोर्ड भाव हे 400 ते 450 प्रति क्विंटल व त्यापेक्षाही कमी आहे। अशा प्रकारच्या भावाने शेतकऱ्यांच्या लागवड व इतर खर्चाचा कोणताही ताळमेळ लागत नसल्याने कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे। प्रशासनही याकडे लक्ष द्यायला तयार नाही, तर लोकनेते आपल्या निवडणुकीच्या व्यस्ततेत गुंग असल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करून जीवन संपविण्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच उरला नसल्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। शेतकऱ्यांनी जगावं का मरावं हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे। शासनाने तरी सांगावं की शेती करायची की नाही करायची, म्हणून की शेती करणं बंद करावं, आत्महत्या करावी, जीवन संपून टाकावं, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे आज उभा आहे। माझं नाव हरिदास देविदास वानखडे, मी पळशी झाशीचा रहिवासी असून संग्रामपूर तालुका जिल्हा बुलढाणा झाशी शिवारामध्ये हे माझं शेत आहे। गट नंबर आहे 146 आणि त्याच्यामध्ये हा लावलेला 2-2.25 एकरामध्ये केळीचा बगीचा आहे। आणि या बगीच्यामध्ये प्लॉटची ही अशी परिस्थिती अवस्था झालेली आहे, सर्व झाडं वगैरे पिकायला लागले आणि मालाला भाव नसल्यामुळे व्यापारी वर्ग मनमानी करत आहे। आज सद्गुरू बनाना जळगाव जामोदचे भाव बोर्ड भाव 400 रुपयापर्यंतच आहेत, 450, 2 नंबरचे भाव 150 आणि मधले भाव 250 रुपयापर्यंत आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये व्यापारी माल न्यायला पण तयार नाही आहे आणि बगीचाची अशी परिस्थिती झालेली आहे। त्यामध्ये झालेलं हे 26 तारखेचं वारं उदान हवा पाणी, त्याच्यामध्ये जवळपास 26 तारखेच्या वातावरणामुळे वारं उदान हवा पाण्यामुळे जवळपास 1000 झाडं खाली पडलेले आहेत, खाली पडून जमीनदोस्त झालेले आहेत आणि खूप मोठं नुकसान झालेलं आहे। अशी सर्व शेतकऱ्यांची केळी बागायतदार शेतकऱ्यांची परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांनी शेती करावं का नाही, शेती करणं बंद करावी असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा आहे। प्रशासन मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे। सर्व नेते मंडळी वगैरे आपल्या इलेक्शनच्या कामामध्ये गुंग आहेत आणि शेतकऱ्यांची अशी दुर्वस्था झालेली आहे। एकीकडे कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जाणारा शेतकरी, त्याची ही भीषण परिस्थिती आज झालेली आहे।